केली आणि कोण केली? आणि मटण शिजलं आणि ज्यावेळेस लसूण टाकलं का चेचून असं त्या ह्याच्या पाट्यामध्ये भांड्यामध्ये लसूण टाकला, असं तड 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 त्याचा तेल कळलं तेल पडलं, त्यामध्ये लसूण टाकला लसूण टाकला, असा सुगंध सुटला सुगंध सुटला. डायरेक्ट म्हणले तुळजापूर मध्ये गेला येरमाळ्याला गेला हा. त्या वासा वासाने अंबाबाई येडाबाई नमस्कार, गुड इव्हिनिंग मित्रांनो. इव्हिनिंग म्हणजे आत्ता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी हा जो चेहरा पाहतोय हा प्रवास करून झालेला चेहरा आहे. असा हे बघा, पुढे रस्ता बघू शकता तुम्ही. आता मी आलोय कुठं हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. तो जो समोर झेंडा दिसतोय ना तिथे गेल्यानंतर कळेल. बघा, तर मी आलेलो आहे माझ्या गावी आंतरवलीला. यस, मला पुण्यातले मित्र म्हणतात तू फार येडा झालाय, सारखं गावाला पळतोय. पण काय सांगू, गावाकडची ओढ, गावाकडची आवडच अशी आहे ना की थांबून देत नाही आहे. सारखं गावाला यावं वाटतंय. तेच आज आलेलो आहे गावाला. आणि गावाला येण्याचं कारण म्हणजे आजी आजोबांना भेटायचं पण होतं आणि आपल्या पाहुण्यांमध्ये एक जागरण गोंधळ देखील होतं, ते पाहण्यासाठी आलेलो आहे. मग आमच्या गावचं जागरण गोंधळ कसं असतं, काय असतं हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्या आधी गावातले काही मित्र आहेत त्यांना भेटायचं आहे आणि मग त्यानंतर जागरण गोंधळाला जायचं आहे. चला तर मग आमच्या गावचं, मराठवाड्यातलं जागरण गोंधळ कसं असतं हे मी तुम्हाला दाखवतो. चलो. होतो आपण, तुम्हाला म्हटलं होतं आंतरवलीत आलो, मित्रांना भेटायला जायचे. आलो होतो तर त्यांचंच पिकअप घेऊन आपण चाललो होतो. हे बघा आपले मित्र. नमस्कार. नमस्कार. आता त्यांच्यासोबत चाललोय आपण. कुठं चाललेलो आहे आपण आता? आता गावात गाडीत दुधाचे केंड आहेत मागं, दूध डेअरीवर जायचं. आता ते दूध घालायला ती कोणत्या कोणत्या गावचं दूध असतं? जेसला तिंद्र दांडेगाव. ओके खरडला संघावर. ओके, मग असं हे दूध संकलन केंद्र जे असतं त्याचं काम करायला चाललोय आपण. खरंच हा वेगळा एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी. जाऊया आपण आता, बघू कसं काय आहे पुढे. मित्रांनो, आपण फिरत होतो नाही का, मग अशी म्हटलं तुम्हाला पिकअपमध्ये आलं मित्राबरोबर. येता येता आलो आहे आता एका खास व्यक्तीला भेटायला. चला जाऊया त्यांच्याकडं, बघूया किती वेळ देतात ते आपल्याला. तर मित्रांनो, मी आलो होतो भेटायला रविराज साबळे यांना. खरं तर तुम्ही सोशल मीडियावरती खूप पाहत असता त्यांना, आणि हे विशेष म्हणजे आमच्या गावच्या शेजारच्या गावात राहतात हे मला कळलं, म्हणून मी त्यांना भेटायला गेलो आणि भेटलो. खूप साऱ्या गप्पा वगैरे मारल्या आम्ही. त्यांनी सोशल मीडियाबद्दल मला भरपूर काही नॉलेज दिलं आणि ते घेऊन मी चाललो आता जागरण गोंधळाला. मंडळी, यांनी जेवण्यासाठी ताबडतोब बसून गेले. शेवटची पंगत होईल. चला लवकर पटापटा बसून घ्या. चला, जागरण गोंधळाला सुरुवात झालेली आहे आणि गणपतीच्या गाण्याने, आणि विशेष म्हणजे हे गावातलंच भजनी मंडळ आहे, त्यांनी गणरायाचं गाणं गाऊन जागरण गोंधळाला सुरुवात केलेली आहे. बघा, जागरण गोंधळाला ही सगळी मांडणी कशी केलेली आहे. ऊस आहे, ऊसाच्या खाली सगळे देव देवी मांडलेले आहेत आणि ही सगळी मांडणी करून आता जागरण गोंधळ थोड्या वेळात जोरदार चालू होईल. हे गाणं एकदा ऐका. याच्यामध्ये आंतरवली गावाचं नाव आहे आणि कोणीतरी पैसे दिलेले आहेत, म्हणून किती रुपये दिले ते देखील या गाण्यामध्ये आहे. असं आगळं वेगळं गाणं इथे नक्की ऐका.
किंवा कोणता धार्मिक निधी असेल, यासाठी मी परगावाचा व्यक्ती असून तुम्हाला खास आग्रहाचं निमंत्रण देत आहे. जो काही गावामध्ये कोणताही कार्यक्रम साजरा होत असेल, व्हाची पूजा जी काही होणार असेल, ही 7 वाजल्याच्या आतमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. आता गोंधळाला सुरुवात झालेली आहे आणि पहिलं आमंत्रण देवीला जे असतं ते देवी देवतांना दिलं जातं, ते या गाण्यांद्वारे दिलं जातंय. कोण केली आणि कोण केली आणि मटण शिजलं आणि ज्यावेळेस लसूण टाकलं का चेचून असं त्या ह्याच्या भांड्यामध्ये भांड्यामध्ये लसूण टाकला असं तड 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 त्याचा तेल कळलं तेल पडलं त्यामध्ये लसूण टाकलं लसूण टाकला असा सुगंध सुटला सुगंध सुटला डायरेक्ट म्हणले तुळजापूर मध्ये गेला. येरमाळ्याला गेला हा त्या वासाने अंबाबाई येडाबाई हा बाबा वासानी येते का हॅलो. अरे बाबा तुला माहितीये का ज्या वेळेस पावले रावळे गोंधळासाठी आले तुळजापूरची अंबाबाई कवाळी आता आम्हाला कळलं, मला काय ते बोलली. अरे बाबा तुळजापूरची अंबाबाई कधी आली कधी आले आता तुम्हीच सांगा बाबा. शेण्या हाताने हाताने या. हा? तुळजापूरची अंबाबाई आली कुलस्वामिनी आदिमाया शक्ती ज्यावेळेस भक्तांना आपल्या दारामध्ये गोंधळ मांडला, आराध्य मंडळ खास करून ज्यावेळेस भक्तांना आपल्या दारामध्ये गोंधळ मांडला आणि त्या गोंधळाला जशी गोंधळाला सुपारी दिली, पाहुण्या रावळ्यांना दिली, तसं तुळजापूरमध्ये जाऊन सांगितलं आई माझ्या घरी गोंधळ आहे, गोंधळाला ये. तुळजापूरची अंबाबाई कधी आली? आपली वाट पाहते कुठं? ज्या ठिकाणी तुम्ही मारून घेऊन जाता तिथं अंबाबाई आपली वाट पाहत असते, म्हणून काढायचंय मारून. तिला आणायला जाण्यासाठी आपण या इथून पूजेचं ताट घेतो आणि त्या ठिकाणी जातो आणि त्या आदिमाया शक्तीची पूजा करतो. का कमळवट लावलाय? कशामुळं? काय माहिती का कशामुळे लावला रे? कशामुळे लावला? कपाळाला सोय यावं म्हणून. कपाळाला सोय यासाठी का? रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि जागरण गोंधळ चालू आहे. मी देखील याचा आनंद घेत आहे. मध्येच थोडीफार कॉमेडी देखील होते, मध्येच गाणी वगैरे म्हणतात. ते खरं पुढं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. अरे पहाटेचे 4 वाजलेत आणि लाईट गेली बघा. 4 वाजता लाईट जाते आणि एवढा मोठा कार्यक्रम पण लाईट गेली. हरकत नाही, जनरेटरची सोय केलेली आहे. गावाला अंदाज आहे की लाईट जाणार म्हणून जनरेटरची सोय केलेली आहे. लगेच जनरेटर चालू केलं
आणि लाईट आली आणि परत जागरण गोंधळ चालू झाला. चलो गाईज 4 वाजलेले आहेत आणि मी निघालेलो आहे घरी, बघू शकता मागं. तर मित्रांनो, कसा वाटला जागरण गोंधळ? असा काही जागरण गोंधळ आमच्या गावाला असतो. आणि तुम्ही म्हणाल एवढं लेट का शूट करतो आहे, तर रात्री पहाटे 4 वाजेपर्यंत जागा होतो जागरण गोंधळात आणि म्हणून सकाळी 11-12 वाजेपर्यंत झोपलोच होतो. तिथून पुढं आवरलं आणि मग डायरेक्ट रानात फिरायला आलो आहे आणि त्यानंतर मग बाकीचं शूट करतो आहे. असा हा जागरण गोंधळ आमच्या गावचा कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आणखीन गावाकडच्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत इथून पुढे, तर सारखं पाहत राहा गणेशजी जाधव हा चॅनल. चलो बाय बाय.